काल संध्याकाळी जेवण वगैरे आटपूनच घरी आलो होतो गोव्याला. मग त्यानंतर म्हापशाला वगैरे गेलो होतो. झालं काय, कालचा दिवस आला आमचा शनिवारचा, त्यामुळे बरीच मंडळी जी होती ती व्हेजवाली होती. मी नॉनव्हेज खाल्लं, व्हेजवाली. आज रविवार आहे, सर्वांचा नॉनव्हेजचा दिवस आहे, पण हा संकष्टी असल्या कारणाने मी आणि माझी बायको किंवा ही बायको, प्रत्येक ब्लॉगमध्ये हीच बायको म्हणून असते, तर आम्ही आज संकष्टीमुळे व्हेज आहोत. बाकी काही मंडळी आहेत जी नॉनव्हेज, त्यांचं पुढे तुम्हाला दाखवतो, कारण शेवटी आपल्या कोकणकरांना नॉनव्हेज बघण्याचा जास्त खास इंटरेस्ट असतो. इथे पराठा पण आणलेला आहे. पराठा खा प्रवीण, पराठा तुझ्यासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये तुझ्यामध्ये चांगल्या अशा क्वालिटीज येण्याचे गुण आहेत त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला विशेष करून तुम्हाला एक चणक पीस दाखवतो. हा चणकचा पीस आहे. आता जरा ताई उचल ना जरासा, म्हणजे बॉर्डर दिसेल किती पातळ किंवा काय तो असा एकदम पातळ आहे. तूच तुझ्या हिशोबाने दाखव, म्हणजे पातळ हा प्रकार दिसेल. अरे असा शेप करून राखो ना, हा असा एवढा असा पातळमध्ये आहे. आता सगळं तेवढा पण आहे, थोडा पातळ आहे. हा स्क्वीड खात बरं, एखादी स्वीट ठेवली का रे बाकी तू दाखवायला तरी? टोपे राहिले. स्क्वीड म्हणजे माकुल ज्याला म्हणतो. मम्मीला दाखवलंच ना, मम्मीला नको आहे स्क्वीड. हा टेस्ट करतो मला. कशी आहे रे? चांगली चांगली आहे. तू या अगोदर खाल्ले स्क्वीड्स? सगळं चांगली, त्याच्यात ही चांगली आहे. इथे प्रवीण आहे, प्रवीण जिताडा खातोय, ज्याला आपण गोव्यामध्ये चणक म्हणतो, तो जिताडा. आता प्रवीणने पण जसं म्हटलं त्याप्रमाणे जरा त्याबद्दल मी बोलतो की जिताडा मासा गोड्या पाण्यात पण आढळतो आणि खाऱ्या पाण्यात पण आढळतो. खाऱ्या पाण्यात जो जिताडा आढळतो त्याची टेस्ट खूप चांगली लागते, आणि गोव्यामध्ये जास्त करून हा खाऱ्या पाण्यातला जिताडा असतो. इथे त्याला चणक म्हणतात, आणि तो मासा त्याला जरा चणकची चव बघायला सांगतो ती कशी वाटते. ती एकदम खूप पातळ अशी हे काढलेली आहे, फ्लिप काढलेली आहे, चांगली आहे चव. आणि ह्याच्यामध्ये काय स्टेपमध्ये चणक रसा, हे काय रसा? चणकचाच रसा आहे. अच्छा, चणकचाच रसा आहे. काय तुला पण चणकचाच रसा दिलाय? पण तुला काय मासे बिसे काय ठेवले नाही वाटतं, सगळे संपवले. मासा ठेवला आहे ना चणक एक तुला? ठीक आहे. आणि तिसऱ्या प्रवीण ह्याच्यात तिसऱ्या आहेत ना, जरा एखादी तिसरी काढ ना. आतमध्ये काय माल मटेरियल काय दाखव जरा कसं आहे ते, कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तिसऱ्याच असतात पण त्या माल मटेरियल लहान आहेत, टेस्टी असणार आहे तुम्ही, टेस्टी आहेत. आणि आम्ही काय खातोय? पांढऱ्या वाटाण्याची उसळ आहे, पराठा आणलाय, भात डाळ. माझं तसं ह्याला सकाळचा नाश्ता जरा जोरदार झाला आहे, त्यामुळे जास्त घेणार. तर बघू, यानंतर जरा बाहेर पडायचं आहे, बघू जेवण झाल्यावर. आणि जेवण झाल्यावर जर कोणाचा जसा मूड झाला की आता जरा पडूया म्हणून, तर मग विषय संपणार तिथेच. बघूया कसं काय ठरतंय त्याप्रमाणे सुरुवात करतो जेवायला. आता माझ्या जेवणाची टेस्ट तुम्हाला काय सांगणार ना, ती काय सांगण्यासारखी नाही आहे, त्यामुळे हा प्रवीण मेहता पुढे बघतो. मंडळींनो, सॅक्युरियम बीच या ठिकाणी आपण पोचलोय, पण पोचता झाला उशीर. वाजले आहेत जवळजवळ 8-10. त्यामुळे बीचचा बीच आम्हाला रिकमेंड मला कोणी केला होता तर ऐश्वर्या, की हा बघा फारसा फरक नाही पडला. बीचवर मला खाली उतरण्यासाठी जागा नाही, पकडायला काय नाही.
अशा प्रकारचे रात्रीचा पण नजारा खूप छान आहे. समुद्राच्या लाटाचा त्यामधला ही ताजची प्रॉपर्टी आहे. सुंदर असा बीच पण खूप मोठा बीच नाही आहे, स्वच्छ बीच आहे. पुढे एवढं जातात. कुठे गेला प्रवीण? आणि किल्ल्याचाच हा भाग आहे दादा, हा किल्ला. इथून किल्ल्याने समुद्रावर लक्ष ठेवता येईल. समजतो तिथे बुरुज आहे किल्ल्याचा. नाही आता लाईट्स आहे आणि पण एक आहे तुला म्हणजे जर असं म्हणजे जर अभ्यास करायचा असेल हा अभ्यास करायचा असेल काय तर तो एक हे आहे. सुंदर असा तसा नजर आहे. पकड अशा प्रकारचा बुरुज आहे. ती प्रॉपर्टी ताजचीच आहे प्रॉपर्टी नाही. अंधार आहे, अंधारामुळे किती तुम्हाला ह्याचा दिसेल असेल पण पाहायला सुंदर हे आताच आहे. या ठिकाणाहून अशा प्रकारची माची आहे. तिथे किल्ल्याला संरक्षणासाठी आपण जे सैनिक बंदुका वगैरे रोखत होते ते, आणि हा संपूर्ण किल्ला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या साईडला दिसतो का आता अंधारात मला थोडासा याच्यात अंधूक दिसतोय. त्यामध्ये आता किती यात दिसेल ते काय सांगता येत नाही. आणि आता पुन्हा वर चढायला त्याला जड जाईल कदाचित. तू त्या पायाला ह्या हात माझ्या आणि त्याला पकड. माझ्या जवळ ठरला अक्षुला सांगायला पाहिजे इथे आम्हाला हे उंच जायला नाही जमणार. बरं इथून या साईडने पण बघतो. कुठूनही वर चढा ना. वर चढल्याच्यानंतर तुम्हाला हे करता येईल. वर चढणार आहे त्या हाताने पण चढतो. तुम्ही त्या ऐकून चढा ना पटकन त्यावर वर जाणार तेव्हा. मासे पकडणं चालू आहे. मी करून जातो मला काय खाली पाणी धार आहे त्यामुळे काय हे लाटेचेच पाणी आलं असेल. सुंदर अशा प्रकारचं लाटा मोठ्या आहेत है ना. लाटा प्रचंड येत आहेत. सुंदर असं रात्रीच्या वेळेला सुद्धा खूप सुंदर असं दृश्य आहे. या अगोदर तू किती वेळा आलायस प्रवीण इथे? तुला इकडेचा रस्ता माहित नव्हता म्हणून विचारतोय. कुठे तिथे काय ते असंच बसायला पण बसायला कोपऱ्यात जायचंय बघायचं राऊंड मारायचं आहे. मारायचं तर मारूया मारायचं वहिनी. ताजमहल जायचंय तो केवढा मोठा पंखा लावलाय बघ. चांगलं आहे बीच बघण्यासारखं आहे. आता बीच म्हटलं की समुद्रकिनारा आणि रेती याशिवाय काय नसतं.
त्या मनाने नाही तुम्ही जा बस. बस ना, जाऊन या ना तुम्ही, जाऊन या. आम्हाला तुमच्यासाठी हो काही नाही बाबा. हा तू काहीतरी मगाशी बोलत होतास प्रवीण, काय हे दुसरं काहीतरी होईल असं काय, त्याबद्दल जरा 4 शब्द बोल. करतो उद्या पब्लिश. प्रवीण तू हे नाही दिलंस, तुझं ओपिनियन नाही दिलंस, कसं वाटलं तुला हे बीच? म्हणजे आजपर्यंत नाही, हल्ली ना काय होतं, दिवसाना उजेड असतो, रात्रीचा अंधार असतो, हे काय कळत नाही. लवकर रात्र. पण ह्या वेळेला नाही आलाय ना तू. एकदा तू आणि मी सुशांत वगैरे आलेलो, तो जरा संध्याकाळी आलेलो अंधुक प्रकाशाच्या वेळेला, पण एवढी अंधार आपण नाही आलेलो. आम्ही आलेलो तो 6च्या टायमाला आलेलो, एवढा अंदाज. तुला माहिती आहे ना मी 8 आता 11 पर्यंत असतो बाहेर. लोक अजूनही येत आहेत. मंडळी, गोव्याला काही फार एन्जॉय आम्हाला करायला नाही मिळालं, कारण बायकोचा पाय दुखत असल्यामुळे फार थोडक्यात आम्ही गोव्याला एन्जॉय केलं. उद्या आम्हाला जायचं आहे कर्नाटकमध्ये गोकर्णला. गोकर्ण महाबळेश्वर गेल्या वर्षी काही कारणास्तव आमचं झालं नव्हतं, आणि यावर्षी देखील खास त्यासाठी आम्ही गावाला पण आलो होतो. तर पहिल्याच दिवशी हिच्या पायाचं असं झालं, आणि मग गोकर्णाचं काय होईल. पण आम्ही उद्या सकाळी लवकर गोकर्णाला निघणार आहोत. तिथे गेल्यावर हिला सांभाळता जे काही दाखवता येईल, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर असेच या व्हिडिओ सिरीजमध्ये माझ्यासोबत राहा. बाय, धन्यवाद.